आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार. काल सोशल मीडियामध्ये जे बातमी आली, दिलीप कुलकर्णी सर उर्फ DPK कुलकर्णी सर, ह्या सरांच्या बातमी ज्यावेळी आम्ही बघितली त्यावेळी सर मला शिकवायला होते. सरांचा स्वभाव, सरांचं काय, सर कसे आहेत, सराबद्दल माहितीसाठी मी आज पुस्तक घेतल्या. कालची जी बातमी आली ती त्या बातमीत पूर्णपणे खोटं होतं. सर 1998-99 सालापासून मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमध्ये मुख्याध्यापक आहेत. सरांनी 23-24 वर्ष तिथे मुख्याध्यापक म्हणून काम केलं. सर 2024 साली रिटायर झाले. ह्या सरांच्या 24 वर्षाच्या काळात सरांच्या हाताखालून आपले विद्यमान आमदार सुहासभाई बाबर, वैभवदादा पाटील, अमोलदादा, आम्ही सर्व विद्यार्थी आहेत. असं आत्तापर्यंत सरांच्या सर्व इतिहासात 24 वर्षाच्या काळात आत्तापर्यंत अशी कधीही सराकडून घटना घडली नाही. किंवा एखाद्या मॅडमचा सरांनी काहीतरी हे चेष्टा केली आहे किंवा विनयभंग केला आहे किंवा मुलीचं कधी काय केलं नाही. सर 2024 साली रिटायर झाले. त्यानंतर 26 साली आत्ता जी घटना घडली ह्या पाठ्यमागं राजकारण आहे. सर मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमध्ये संचालक आहेत आणि सराचा इथल्या ज्याला संस्था ही डापायची आहे, ज्याला संस्था ताब्यात घ्यायची आहे, संस्थेत सगळे व्यवहार करायचे आहेत, त्याला सरळ अडचण आहेत. कारण सरांनी उलकडे काकाने ह्या विषयात बऱ्याच तक्रारी, आता हे तक्रारी कागद आमच्याकडे आहेत, ही बऱ्याच तक्रारी सरांनी ह्या दोघांनी मिळून तक्रारी केल्या आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी तक्रार केल्या, धर्मदायावर तक्रार केल्या. ह्या तक्रारीचा राग मनात धरून ह्यात सरावर कारवाई झाल्या. आता 5/8/26 साली 26 आता परवा दिवशीच दुपारी धर्मदाय आयुक्त ऑफिसचे पाटील साहेब चौकशी करायला आले होते. त्या चौकशीमध्ये ह्यांची बाजू म्हणजे गोळणे किंवा ह्यांची बाजू DPK कुलकर्णी सरांनी मांडली. त्याबद्दल राग मनात धरून संध्याकाळी त्यांची गुन्हा दाखल झाला. तो जो कालचा व्हिडिओ आला आहे तो 10 ऑक्टोबरचा व्हिडिओ आहे. 10 महिन्यात काय तुम्ही FIR दाखल केली नाही? सरांची रिटायरमेंट, सरांची कडेगावात एक स्कूल आहे, सरांनी कडेगावात राम मंदिर बांधलं आहे. जर का असे सर असते म्हणजे आजकालच्या मोबाईलच्या जमान्यात पत्र टायपिंग करून पोस्टात टाकल हे असं हे सगळं संपूर्ण खोटं आहे. सरांना जाणून बुजण्यात अडकवल्या आणि काल जे बातमी आली त्या बातमीत पूर्णपणे चुकीचं दावल्या. सरांनी तो व्हिडिओ होता तो सरांच्या स्वतःच्या कॉलेजचे त्यांच्या शाळेचे डॉक्युमेंटचे पेपर त्यांनी तिथे टाकायला गेले ते. त्या खानापुरात सरांच्या मावसभावाचं मेडिकल आहे. मेडिकलजवळ त्यांचं पोस्टाची पेटी आहे, तिथं सरांनी टाकलेत. ह्याबद्दल आम्ही त्यांच्या मावसभावांची आम्ही काल भेट घेतली, माहिती घेतली. मॉडर्न एज्युकेशनमध्ये स्वतः आमदार साहेबांच्या घरासमोर ही संस्था आहे. त्या संस्थेवर स्वर्गीय अनिल पवार यांचं प्रेम होतं. तर ह्यात असताना कधी अशी घटना घडलेली नाही. त्यानंतर ही सर्व घटना त्यांच्या पश्चात सर्व घटना घडलेल्या आहेत. हे आमदार साहेबांना चालतं आहे का? आमदार साहेबांना लक्ष दिलं पाहिजे. संस्थेची बदनामी होत्या. आज त्या संस्थेत 1000 विद्यार्थी शिकतात. आत्तापर्यंत ह्यातल्या कोणत्या आजी माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही चौकशी केली पाहिजे की सर कसे आहेत, सर नक्की हे विनयभंग करतील का? ह्यात आमचं सरळ मत आहे की पोलिसांना हाताला धरून ह्यात खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांच्यावर दबाव टाकून आता काल काकांना आरोपी करणार होते, त्यांनी काल त्यांना आरोपी केलं नाही. सरांना खोट्या गुन्ह्यात विनाकारण अडकवलं आहे. आणि आज आम्ही विटा पोलीस स्टेशनला ही निवेदन दिले. त्या निवेदनात दिलं असं की ह्या सर्व गुन्ह्याची चौकशी झाली पाहिजे. ह्या गुन्ह्यामध्ये कुलकर्णी सरांचं आत्तापर्यंत सर्व आम्ही इतिहास मांडला आहे. ह्यात तुम्ही सरांची चौकशी करा. उद्या आम्ही 11 वाजता पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करणार आहे. ह्याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे. महिला शिक्षकांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली म्हणजे सरांच्या विरोधात. आता ती जी घटना बघितल्या त्या FIR बघितल्या. FIRमध्ये असं कुठंच उल्लेख नाही की त्यांनी आमचा
त्यांनी पत्र टायपिंग करून टाकलेत. आजकाल मोबाईल जमाना आहे. कोण पत्र टायपिंग करेल का? मेसेज करेल, हे करेल. आणि सर 2024 रिटायर झालेत. सर स्वतःची संस्था आहे कडेगावात. सर जर काय सर तिथं करतील इथं करतील येऊन. सरांना जर काय करा सर इथं करायचं तिथं करणार, सर कडेगावात करणार ना. स्वतः सरांची संस्था आहे. हे फक्त सरांचा संचालक राजीनामा पाहिजे यासाठी झाले फक्त. तुमचा रोग पुन्हा ते आता आम्ही नाव उद्या सांगू तुम्हाला. तोपर्यंत तुम्हाला कळलंच कोण आहेत काय. त्यांनी संस्था सगळा तमाशा मांडला आहे. संस्थेत सगळ्या काय संबंध असताना संस्थेत बऱ्याच बसेस खरेदी केलेत. ते सर्व घोटाळे लगडे काका आणि त्या सरांनी बाहेर काढलेत. त्या दोघांनी भरपूर तक्रार केलीत. त्यामुळे राग मनात धरून ह्यात सरांना अडकवले. सरांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला 2024 साली विट्यातली बरीच चांगली लोक, आमदार, विद्यमान आमदार वैभवदादा पाटील, अमोलदादा, कडेगावचे विद्यमान आमदार विश्वजित कदम साहेब होते. ह्या सर्वांच्या तोंडचं वाक्य आहे, असा आदर्श मुख्याध्यापक होणे नाही. मग 2 वर्ष रिटायर झाल्यानंतर हा कसा नराधम झाला, हा आमचा विषय आहे. हा कारण हे सर्व फक्त राजीनामा घ्यासाठी यांना फसवलं. नमस्कार, मी अरुण भिकुशेठ लकडे. मॉडर्न एज्युकेशनमध्ये 2014पासून मी संचालक आहे आणि माझा चेंज रिपोर्ट मंजूर आहे. म्हणजे मंजूर असलेला संचालक आहे मी. सर हे अनेक वर्षापासून त्या संस्थेत आहेत. काल पोलीस केस जी झाली आणि त्याच्यानंतर जे क्लिप आली, व्हायरल झाली, ते बघून मनाला खूप क्लेश झाला. आणि मग पंकज भैया वगैरे मला पहिल्यांदा ह्यांचे आभार मानावे वाटतील की एखाद्या अन्यायी गोष्टीबद्दल त्यांनाही तेवढंच मनापासून चीड निर्माण झाली. त्यांनी यात लक्ष घालं. पहिल्यांदा त्यांचा आभार म्हणून मी पुढचं सांगतो. मला बोलायचं सरांच्या विषयी. सर हे त्या संस्थेमध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत, शिक्षकापासून ते प्राचार्यापर्यंत. मी हे सगळं डोळ्याने बघितलेलं आहे. सरांचा स्वभाव काय होता, त्या माणसाचं कार्य किती, त्याला माणसाची शिकवण्याची ढब किती, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. आणि कधीही मी सांगेन, आणि मी नव्हे, मी असे अनेक शिक्षक तुम्हाला उभा करेन. मी त्या संस्थेत आता संचालक आहे ना. हे किती शिक्षक त्यांच्या बाजूला, आता विरोध आहेत तो विषय वेगळा, पण त्यांच्या बाजूने बोलणारे काही लोक आहेत ना. तर या माणसाचं एवढं चांगलं चरित्र असताना, एवढं व्यक्तिमत्व चांगलं असताना, मला एक सांगा, त्यांचं वय बघता ह्या वयात कुठला माणूस प्रेमपत्र लिहिल का? हे किती खालच्या पातळीला येऊन कोण कुणावर आरोप करतं. आणि त्या माणसानं आयुष्यभर जे नाव कमवलं त्याला गालबोट लागले ह्या सगळ्या गोष्टीनं. खूप क्लेश झाले मनाला. आणि आम्ही एकच सांगतो, मी ह्या संस्थेमध्ये आम्ही जो लढा उभा केला आहे ती संस्था चांगली सुव्यवस्थित चालावी म्हणून. पण तिथं जे काय चाललं आहे त्याच्याबद्दल माझ्या असंख्य तक्रारी आहेत. म्हणजे कुठंपासून महासंचालक पोलीस, आर्थिक गुन्हे, मुख्यमंत्री, शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक, शिक्षण मंत्री, धर्मादाय आयुक्त मुंबईचे, आणि मला शासनाने या संस्थेबद्दल चौकशीची पत्र आहेत. मी सगळे हे पुरावे यांच्याकडे दिलेले आहेत. आपण कोणी मागितले तरी मी भविष्यात समोर मांडायचं तयार आहे. माझ्याकडे ती सगळी फाईल आहे. आणि ह्या तक्रारी करत असताना सरसुद्धा थोडेफार माझ्याबरोबरच असणार. कुठंतरी याची मनात चीड असणार आहे, करणार आहे. त्यामुळं हा प्रकार घडला आहे असं माझं स्वतःचं मत आहे. परंतु तक्रार करणारी महिला तुमच्याच संस्थेतली शिक्षिका आहे. हां, आहे की. अहो, त्या माझ्याकडे येऊन गेलेत. 5 शिक्षक आहेत. हां, 5 असू द्यात ना, आम्ही त्याच्याबद्दल म्हणत नाही. मग मी असं म्हणतो 5पेक्षा अजून बाकी संख्या मोठी आहे ना. बघू ना आपण भविष्यात, त्यांना आम्ही पुढं करू. सर चांगले आहेत का वाईट आहेत. आणि इतक्या कालखंडामध्ये त्यांच्याविषयी कधी गालबोट किंवा एक साधी ओळीची तक्रार नाही आहे. ही आत्ताच कशी आली. ह्या महिला जे सांगतात त्यातसुद्धा तो ह्याचा महिला मंडळाकडे, महिला आयोगाकडे जो तक्रार केली त्याची तारीख बघा. त्याच्यानंतर इतके दिवस शांत करायला ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या ज्या 5 शिक्षिका आहेत ह्यांचा सरांची डायरेक्ट संपर्क येत नाही. मॉडर्नमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. इंग्लिश विभाग, इंग्लिश मिडियम वेगळं, तुम्हालाही माहीत आहे. मराठी वेगळं, उच्च माध्यमिक वेगळं, BEd, DEd, MAd वेगळं.
सर हे पूर्णपणे उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज इथंच कार्यरत होते. कधीही यांचा खाली संपर्क येत नव्हता हे ठामपणाने मी सांगतो. मग कसं काय या गोष्टी हे आता याच्या बाबतीत मला एवढंच बोलायचं आहे, कागदोपत्री तुम्ही मागितलं मी कधीही तुम्हाला पुरावे देतो. मी 3 वर्ष झाले या संस्थेच्या मागं लागलो, त्यावेळेला परवा चौकशी 5 तारखेला झाली.